मंदिराबाहेर हे जे नवीन बांधकाम दिसते, आधी इथे नवनाथांच्या मूर्ती होत्या. म्हणजे आता सापडत ते मंदिर, त्या मंदिराचं नाव आहे. मंदिराच्या एका बाजूने रोड हा त्याच झऱ्याकडे गेलेला आहे. तिकडे पूर्वी कोणते कोणी बांधले रे मंदिर? पाच पांडव होते, ते अर्धवट ठेवलेलं होता. आता स्थापना झाली. ते पहिले चिरे होते, दगड वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आहे श्रावणी सोमवार आणि इथे जवळपास खूप सारी मंदिरे आहेत. मी सकाळी जाऊन दर्शन घेऊन आलेली आहे. तर आज आपण जाणार आहोत श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल येथे. देवखोल ह्या गावाला खूप मोठा इतिहास आहे, पण तिथील एक मंदिर हे पांडवांनी बांधलेल्या मंदिरांपैकी एक आहे. तर श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने आज आपण जाऊया देवखोलला आणि घेऊया महादेवाचं दर्शन. चला. प्रवासाला तर सुरुवात झालेली आहे. आता आपल्या सुवर्ण गणेशाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागूया. बोला गणपती बाप्पा मोरया. देवखोल हे एक श्रीवर्धन तालुक्यातील छोटं गाव असून पांडवकालीन कुसुमेश्वर मंदिरामुळे खूप प्रसिद्धही आहे आणि खूप सारे पर्यटक दरवर्षी देवखोलला भेटी देतात. दिवेघर पासून जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर देवखोल येथील श्री महादेव मंदिर असेल. दिवेघर कडून श्रीवर्धनला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक म्हणजे शेखाडी मार्गे छान आरावी समुद्र किनारा एन्जॉय करत, आणि दुसरा हा रोड गर्द हिरव्यागार जंगलातून. पावसाळा असल्याने वातावरण किती छान झालंय ना, आणि संध्याकाळ असल्याने सर्वत्र शांतता आहे. ऍक्च्युली सकाळी लवकरच निघायचा प्लॅन होता, पण गर्दी टाळण्यासाठी संध्याकाळी येण्याचं निश्चित केलं. मेन रोड नंतर आतमधला रोड हा अगदी लहान आहे आणि दोन्ही बाजूला छान हिरवीगार झाडी आहे. पावसाळ्यात कुठेही फिरायचं म्हणजे अगदी छानच वाटतं. सगळीकडे मस्त हिरवं असतं आणि असं वातावरण ना मला खूप आवडतं. एका बाजूने मस्त असा झराही वाहत होता. मग लगेच उतरलो. छान छान फोटो काढूया असं म्हटलं, आणि पाऊस पण तसा रिमझिम चालू होताच. आणि इथला व्ह्यू एवढा सुंदर होता, एखाद्या बॉलिवूडच्या मूवी सीनलाही लाजवेल एवढं सुंदर निसर्गरम्य दृश्य तिथे पाहायला मिळालं. फोटो काढायचं काही आवरत नव्हतंच, पण ज्या कामासाठी आलोय ते बाकी नको राहायला, आणि तसंही अंधार पडायच्या आधी घरीही परतायचं होतं, म्हणून लवकरच आवरलं. एक 15-20 मिनिटं प्रवास केल्यानंतर फायनली पांडवकालीन कुसुमेश्वर मंदिर देवखोल अशी पाटी दिसली. आणि मग नंतर लगेच आतमध्ये टर्न घेतला. आणि आतमधला रोड तर अगदीच लहान आणि खूप जास्त खराब झालेला होता. रोड खराब तर आहेच, पण इतका लहान की एका वेळेस एकच कार पास होईल. जर समोरून कार आली तर दुसऱ्या गाडीची पंचायतच होईल, एवढा रोड लहान होता. एक रोड वर गेलेला आहे आणि एक रोड खाली गेलेला आहे. तर आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे. फायनली मंदिराजवळ पोहोचलो, पण बाहेर एक वेगळंच दृश्य होतं. मंदिराजवळ न्यू कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आधी आपण श्री महादेवांचं दर्शन घेऊया, मग आपल्याला आजूबाजूचा परिसर मोकळेपणाने पाहता येईल. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच नंदी महाराजांची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती दिसली. त्या मानाने गर्दी तशी काहीच नव्हती. चला तर दर्शन घेऊया. मंदिराचा गाभारा हा खूपच सुंदर आणि खोल आहे. समोरच लावलेल्या आरशामुळे गाभाऱ्यात न उतरताही छान दर्शन झालं. दर्शन घेऊन पूजा करूया आणि त्यानंतर प्रदक्षिणा. मंदिराच्या आवारात कोणतेही दुकानं नसल्यामुळे पूजेचं साहित्य हे आम्ही सगळं घरनंच घेऊन गेलो होतो.
छान असं दर्शन झालं. श्री महादेवांच्या दर्शनानंतर बाहेर छोट्या छोट्या अनेक लहान मूर्ती दिसल्या. प्रदक्षिणा पूर्ण करता वेळेस यांचंही छान दर्शन घेतलं. आता म्हणलं 5 मिनिटं जरा शांत बसूया, मग बाहेर जाऊन छान मंदिरही पाहता येईल. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि एका बाजूने मंदिराच्या मागे आलो तर श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली. त्यामागे आणखी एक काहीतरी दिसलं. पाहिलं तिथे जाऊन तर दगडात कोरलेली सुंदर अशी एक मूर्ती होती. तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराबाहेर दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर हे कन्स्ट्रक्शन कसलं चालले हे जाणून घ्यायची माझी खूप तीव्र इच्छा झाली होती. आणि तिथून पुढे आल्यावर मग ही पोखरण दिसली. आणि ही पोखरण तर आधीपासूनच आहे, कारण मी जेव्हा लहानपणी इकडे आले होते तेव्हा पण ही अशीच होती, छान सुंदर आणि अगदी स्वच्छ. मंदिराबाहेर हे जे नवीन बांधकाम दिसतंय, आधी इथे नवनाथांच्या मूर्ती होत्या. म्हणजे मी लहानपणी जेव्हा येऊन गेले होते इथे तेव्हा मी पाहिलं होते तिथे छान अशा नवनाथांच्या मूर्ती होत्या. परंतु ते असं खूप पडझड झाली होती, त्यामुळे बहुतेक आता हे नवीन बांधकाम करण्यात घेतलं असेल. इकडे एक बांधकाम पण अर्धवट स्थितीतच आहेत, पण आतमध्ये एक आपल्याला मूर्ती बघायला मिळू शकते. आणि बांधकाम अजून अर्धवटच आहे आणि पाऊस खूप असल्यामुळे आता बांधकाम थांबवण्यात आलं आहे असं बहुतेक वाटतंय मला. तर आता मंदिराच्या मागे जाऊन बघूया आपण. आम्ही लहान असताना तिकडे गेलो होतो आणि तिथे खूप मोठा आणि छान असा झरा आहे. तर आता आपण तिथे जाऊन बघूया. मंदिराच्या बाजूनी एक रोड हा त्या झऱ्याकडे गेलेला आहे. सगळीकडे गर्द झाडी असल्यामुळे प्राणी तर असणारच. आणि इकडे मागे आल्यावर आम्हाला खूप सारी माकडे दिसली. त्यानंतर आम्ही त्या झऱ्याकडे जायचा रोड पाहिला तर तिकडे खूपच काळोख होता आणि सर्वत्र ती माकडे पण होती. त्यामुळे मग संध्याकाळ पण व्हायला आलेली म्हणून त्या झऱ्याकडे जायचं टाळलंच आम्ही. मंदिराच्या शेजारूनच एक रोड गेलेला आहे, तो एका झऱ्याकडे जातो आणि त्या झऱ्याखाली बसून तपस्या करण्यासाठी त्या झऱ्याचा उपयोग होत होता. पण आता मी त्या झऱ्याकडे जायचा प्रयत्न करत होते, पण तिकडे खूपच काळोख आहे. फक्त झऱ्याचा आवाज मात्र क्लिअर येतोय, तुम्ही ऐकू शकता. आणि आजूबाजूला खूप छान अशी गर्द झाडी आहे. आणि हे मंदिर एका जंगलातच वसलेलं आहे. हे आपण येतानाही पाहिलं की आपल्याला किती घनदाट जंगल लागलं होतं. आत्ताच आपण जे पाहिलं ते मंदिर, त्या मंदिराचं नाव हे मंदिर पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्यावेळेला ते इथे वस्तीसाठी एक रात्र होते. त्यावेळी त्यांनी एक रात्रीत बांधलेल्या मंदिराची, या मंदिराची आख्यायिका आहे. त्यामुळेच या मंदिराला पांडवकालीन मंदिर असे संबोधले जाते. तर ह्या मंदिराची अशी आख्यायिका होती की इथे झरा आहे, त्यामध्ये आजूबाजूच्या गावाची पाण्याची सोय होत होती. त्यामुळे जिथे हे वाईट गोष्टी घडतात त्यावेळी ईश्वराला जेव्हा अवतार घ्यावा लागतो त्यामुळे काय होतं, मानवी जीवन सुसह्य होऊन जातं. म्हणजे त्याचा अर्थ असा की इथे ज्या वाईट गोष्टी आल्या होत्या पूर्वीच्या काळापासून ते पांडव आले, त्यांनी हे मंदिर बांधलं. त्यामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला अशी आख्यायिका पूर्वज मानतात. हातून झाले 5 पांडव होते, ते अर्धवट ठेवली नव्हता. आताही स्थापना झाली. ते पहिले चिरं होते, दगडाचे लांब लांब म्हणजे तुमच्या उचलायचे नाही असे चिरं होते आणि मस्तपैकी बांधून गेले होते. त्यामध्ये काय 5 पांडवांनी पिंडी बिंडी केली, सगळा करून गेली. ते कोंबडा आरवताना ते गेले आणि बाकी सर्व त्यांनीच सगळा केलेलं आहे. आणि 5 पांडव हे अखंड राठीमध्ये देवराठी ह्या मूर्ती आहेत. प्रत्येक झाडाच्या बुंदाची मूर्ती आहे. बाकी त्यानेच हे सगळा केलेला आहे, त्यानेच हा सगळा रचलेला आहे. रचना त्यानेच केलेली आहे.
हे ते सगळे देव धर्म बिर्म सगळं ह्याने स्थापन केले आहे. कुंड केलेलं आहे त्याने. पोखरण पण नंतर आता बांधले. हो पोखरण पण बांधलेलं आहे. तर सगळं काय केलेलं आहे. आणि पहिल्यांदा ती नागपण आहे आता नागोबा. आता काय भ्रष्ट ते नागोबा विगा याचा तो दर्शन पण द्यायचं आणि भक्त पण येऊन गेले इथनं. म्हणजे देवाच्या कृपेने असलं. त्यांचे बटा बिटा असायचे. नवनाथ 5 पांडवाचे नवनाथ बिवनाथ सगळे येऊन गेले. बाकी आहे माहिती पण काय. धन्यवाद. आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण परत घरी जायला निघालेलो आहोत. तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.